गाइज, वेलकम बैक टू रुचाज हॅपी बडबड यूट्यूब चॅनल. हाय, मी रुचा आणि युवांची मम्मा. सो आजचा टॉपिक आहे ब्रेस्ट फीडिंग. सगळ्यात महत्वाचा आणि ट्रॉमटायझिंग टॉपिक आहे. बरेच प्रश्न असतात आणि बऱ्याच गोष्टी असतात. माहितीये, तुमचं मन फार हळवं झालं असतं, क्युरियोसिटी वाढलेली असते किंवा कळत नाहीये की ह्या क्षणी काय करायचं. आय नो आपल्या कोणतरी फिजिकल म्हणजे थोडा प्रायव्हेट प्लेसमध्ये जाऊन कोणतरी एंटर करायचा प्रयत्न करते, पण ते तुमचं बाळ आहे आणि तुमच्या बाळाला तुमची सर्वात जास्त गरज आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं अमृत हे तुमचं ब्रेस्ट मिल्क आहे. सो तुम्ही जेवढं ब्रेस्ट मिल्क तुमच्या बाळाला देणार आणि तुमचं बाळ कन्झ्युम करणार, हे त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठीही सगळ्यात चांगलं आहे. सो येस, मी आज माझी जर्नी सांगते आहे तुमच्या सोबत आणि काहीतरी प्रॉडक्ट आणि काहीतरी नुस्खे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो पहिली गोष्ट ही होती की माझा सीझर डिलिव्हर झालेलं, त्यामुळे मला मिल्क फ्लो येत नव्हता पहिले 5 दिवस. मम्मा माझी म्हणजे सासू खूप क्युरियोसिटीने घाबरलेली की का नाही येते, असं नाही झालं पाहिजे आणि युवानला दूध मिळणार आहे की नाही. आणि मीही नंतर रडायला लागले की मला दूध नाही येते, माझं बाळ फॉर्म्युला मिल्कवर वाढतं आहे आणि असं तर होऊ नाही द्यायचं आहे मला. आणि खूप टेन्शनमध्ये आलं. तर प्लीज पॅनिक होऊ नका. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचा मेंटल स्टेट काय आहे. तुम्ही दुःखी नाही आहात, तुम्ही सतत विचारात नाही आहात. हे सगळं ब्रेस्ट मिल्कवर खूप उपाय करतं. सो मन पॉझिटिव्ह ठेवा आणि खुश राहा आणि जास्त विचार करू नका. हे पहिले 6 महिने हे तुमचे आणि तुमच्या बाळाचे आहेत. सो येस, ही बेस्ट जर्नी होणार आहे. नंतर तुम्हाला 1 वर्षांनी वाटेल की यार मी कोणत्या गोष्टींवर डिप्रेशनमध्ये गेलेले किंवा मी का रडत होते किंवा काही. मीही खूप रडले आहे, मीही खूप प्रॉब्लेम्समध्ये आले आहे ब्रेस्ट फिडिंगच्या ह्यानी. पण येस, 5 दिवसांनी मिल्क फ्लो बऱ्यापैकी चालू होतो. आणि प्रॉब्लेम असा असतो ना की बाळाला सक करायला येत नाही. सक करायला आलं नाही तर छातीमध्ये दूध साठून राहतं, ते बाहेर येत नाही आणि मिल्क फ्लो मिल्क होत राहतं. मग अशा वेळेला काय करायचं. पहिली गोष्ट, बाळाला शिकवावं लागणार आहे तुम्हाला. ही निसर्गाने आणून दिलेली गोष्ट आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. तुमचं बाळ लहान आहे, त्याला शिकायला थोडा वेळ लागेल. सो अशा वेळी सगळ्यात पहिली गोष्ट, हा इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप जो मी माझ्या थ्रूआउट प्रेग्नन्सी वापरला आहे आणि हा खूप 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 हेल्पफुल आहे. सो येस, हा लवलॅबचा इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप आहे जो मी 2550ला ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेला. तुम्हाला जर हा हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देते आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट, ह्याचा वापर करून तुमच्या ब्रेस्टमधनं तुम्ही मिल्क रिलीज करू शकता आणि खूप रिलीफ वाटतं. कारण का जर ते साठून राहिलं आणि बाळाने सक केलं नाही तर तिथे रक्ताच्या गाठी होतात, ब्रेस्ट जड होतो आणि त्याने ताप येतो. ताप आला तर सगळ्यात विचित्र प्रकार होऊन जातो. सो येस, त्याला नाही जमत आहे तर ठीक आहे, त्याला शिकवा, पण तुमच्या ब्रेस्टमधनं ब्रेस्ट मिल्क रिलीज करून घ्या. आणि ह्याने काढल्यावर जो तुम्हाला मिल्क बॉटल लहान मुलाला लगेच चालू नाही करायची आहे. जसं मी नव्हतं लगेच चालू केलेलं. युवाला मी 1 महिना झाल्यानंतर मिल्क बॉटल चालू केलेली, कारण का त्याचं तोंड छोटं होतं, त्याला जमणार आहे नाही जमणार आहे मला त्याची काहीच आयडिया नव्हती. सो येस, तर चमचा वाटीने ते मी मिल्क ह्याच्यामधनं काढून त्याला देत होते. तुम्हाला जर शिकवायचं असेल, पहिला हे सांगते, हे लवलॅबचं कसं असेंबल करायचं ह्याचाही यूट्यूब व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे, त्याचीही लिंक मी तुम्हाला देते आहे. सो हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं आहे, कसं वापरायचं आहे ह्याची वेगळी एक यूट्यूबची व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवली आहे, तुम्ही तीही बघू शकता. थँक्यू सो मच. सो येस, दुसरी गोष्ट, बाळाला कसं शिकवायचं आहे ब्रेस्ट, म्हणजे मी युवानला कसं शिकवलेलं. सो मी युवानला काय करायची, जसं आपण दुधाला घेऊन बाळाला बसतो तसं तुम्हाला दुधाला घेऊन बाळाला बसायचं आहे आणि वाटी आणि चमच्यामध्ये दूध काढलेलं किंवा फॉर्म्युला मिल्क जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते घ्यायचं आणि निप्पल जवळ हळूहळू ते ब्रेस्ट सोडायचं, म्हणजे दूध सोडायचं आहे. मग बाबूला त्या निप्पलच्या
म्हणजे जवळ ठेवायचं आणि तोंड तिकडे फिरवायला लावायचं. मेक शुअर करा त्याला व्यवस्थित भूक लागलेली असू दे. मग निप्पलला दूध लागून ना तो ते चाटायला शिकतो, मग हळूहळू ते ओढायला शिकतो. युवान माझा असाच ओढायला लागला. सो माझ्या निप्पलला शेप नव्हता, माझे निप्पल हे बसके होते, म्हणजे थोडे बाहेर नव्हते. सो तोही एक प्रॉब्लेम होता. सो माझ्या मम्माने काय केलेलं, इंजेक्शन असतो ना, फक्त सिरिंज, त्याची सुई नाही, त्याचा पुढचा जो 5 mm चे इंजेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचा पुढचा भाग पूर्ण कापून टाकायचा. कापून टाकला तर एक होल मिळतो, तो आपल्या निप्पलला लावून इंजेक्शनने कसं आपण पाणी खेचतो पिचकारीने, जसं होळीला खेचतात तसं आपण निप्पलचा पुढचा टोक खेचायचा, जेणेकरून निप्पल बाहेर येईल आणि बाळाला चोखायला मदत होईल. सो ही प्रोसिजर होती जी मी फॉलो केली आणि युवांनी पटकन शिकला. सो माझी ब्रेस्ट मिल्क जर्नी तशी चालू झाली. मी पहिले 3 महिने मेक शुअर केलं की युवांना जास्तीत जास्त ब्रेस्ट फीडिंगच करू, पण माझ्या आईने त्याला फॉर्म्युला मिल्क पण थोडं थोडं चालू केलं. नाही तर काही मुलांचं कसं होतं माहिती आहे, ब्रेस्ट मिल्क घेत राहतात, मग फॉर्म्युला मिल्कची चव त्यांना आवडत नाही, मग फॉर्म्युला मिल्क घेत नाही आणि मग तेव्हा जाम प्रॉब्लेम होतो जर तुम्हाला बाहेर कुठे जायचं आहे. माझ्या मॅटर्निटी लिव्हमध्ये मी एक क्लास लावलेला, त्यामुळे मला बाहेर पडायचं होतं. तर माझ्या आईने युवांना दिवसातनं एकदा 30 ml किंवा 60 ml का होईना मी फॉर्म्युला मिल्क पण युवांना चालू ठेवलेला. सो येस, मी कोणता फॉर्म्युला मिल्क यूज करत होती तर हा सिमिलॅक प्लसचा 1 नंबर. पहिले 6 महिने आपल्याला 1 नंबर डबा वापरायचा आहे आणि 6 ते 12 महिने आपल्याला 2 नंबर डबा वापरायचा आहे. डब्याच्या पाठी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे. प्लीज बाळाला काही देताना ते नीट वाचूनच द्या. सो हा युवानला ह्याची टेस्ट फार आवडलेली आणि हा डॉक्टरांनी रिकमेंड केलेला. 1 तास गरम गरम म्हणजे पाण्यामध्ये घ्यायचं नाही आहे, थोडं कोमट पाण्यामध्ये तुम्हाला पहिला पाणी घ्यायचं बॉटलमध्ये, मग हा चमचा टाकायचा आणि बॉटलचा विषय आलाय तरीही सांगते, एकदा दूध बनवलं तर ते 1 तासात संपवून टाकायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही. सो बॉटल मी फिलिप्सची एव्हेंट बॉटल यूज केलेली, ही सगळ्यात माझ्या अनुषंगाने बेस्ट बॉटल आहे. सो ह्याचं निप्पल जे आहे ते ओरिजिनल निप्पलसारखं थोडंफार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला आपल्या ब्रेस्टला जसं स्ट्रक्चर असतं तसं स्ट्रक्चर आहे. दुसरी गोष्ट इथे कॉलिक एक भोक आहे, जिकडनं आतमध्ये जर गॅस तयार झाला असेल तर तो बाळ सक करताना गॅस बाहेर पडतं. सो माझ्या अनुषंगाने ही बेस्ट बॉटल आहे. ह्याच्यामध्ये छोटी साईज पण मिळते. सुरुवातीचे 3 महिने तुम्ही छोटी साईज वापरू शकता. आणि ह्याच्यामध्ये पाणी पहिला घ्यायचं आहे, मग फॉर्म्युला मिल्क टाकायचं आहे आणि मग तुम्हाला असं नाही हलवायचं आहे, तुम्हाला हे असं करून जोरजोरात हलवायचं आहे पावडर वितळायला. सो असं हलवलं तर एअर कन्झ्युम होतो आणि बेबीला गॅस होण्याची शक्यता असते. सो येस, हे नुसके हे 3 प्रॉडक्ट्स आहेत जे माझ्या ब्रेस्ट फीडिंग जर्नीमध्ये खूप कामाला आले. आणि क्लिनिंगसाठी, बॉटल क्लिनिंगसाठी पण एक सेट आहे, त्याची पण मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करते. सो स्टॅरिलायझिंग पण एक महत्त्वाचा भाग आहे, व्यवस्थित स्टॅरिलाइज करा. पाणी पहिला टोपामध्ये उकळू द्या आणि मग हे घासलेली भांडी त्याच्यामध्ये म्हणजे बॉटल टाका. अगोदर पाण्यासोबत ह्या सगळ्या प्रॉडक्ट्सना उकळवू नका, पहिला पाणी उकळवू द्या आणि मग हे प्रॉडक्ट्स टाका. सो येस, सो अशी होती माझी थोडीफार ब्रेस्ट फीडिंग जर्नी. आणि मग हळूहळू युवान ब्रेस्ट मिल्क घ्यायला लागला. आणि मला जसं माझ्या मोठ्या माणसाने सांगितलेलं की तुमचा मेंटल स्ट्रेस नीट पाहिजे, मिल्क फ्लो जास्तीत जास्त यायला. दुसरी गोष्ट ब्रेस्टचा मसाज झाला पाहिजे. तिसरी गोष्ट तुम्ही चांगलं खाल्लं पाहिजे, म्हणजे कॅरेट, मेथी, गार्लिक म्हणजे लसूणवाल्या गोष्टी आणि फ्लाक्स आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या त्या तुम्ही खाल्ल्या पाहिजेत, जेणेकरून तुमचा मिल्क फ्लो जास्तीत जास्त वाढेल. आणि स्वतःचा मसाज करत राहा, पॉझिटिव्ह राहा. आणि बऱ्याच बायका असं म्हणतात की बाहेरून फिरून आल्यावर सारखं आपले निप्पल धुवा आणि काही करायची गरज नाही. आपल्या निप्पलच्या बाजूला एक काळ्या कलरचं द्रव्य असतं, ते ऑटोमॅटिक अँटीबायोटिकचं काम करतं. तर सारखं निप्पल धुवायची गरज नाही आहे, पाण्यामुळे पण इन्फेक्शन होऊ शकतं.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे इनरवेअर ब्रेस्ट फिडिंगला प्लीज वेअर करा. जर नाही घातले तर आपले ब्रेस्ट हे बॅगी होऊन जातात, एकदम लटकल्यासारखे वाटतात. सो एक इनरवेअर येते ज्याच्यामध्ये इथे क्लिप असतो, जो क्लिप काढल्यावर तो पुढे एक फ्लॅप असतो, तो खाली येतो आणि फक्त आपला निप्पलवाला पोर्शन बाहेर येतो. सो येस, त्या इनरवेअर्स वापरा, पण इनरवेअर मस्ट आहे, प्लीज वापरा. असंच राहू नका दुपट्टा आणि ओढणी घेऊन. अजून एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगायची आहे, सगळ्यात महत्त्वाची, सिटिंग पोझिशन खूप महत्त्वाची असते बाळाला घेऊन. सो तुम्ही बाळाला असं म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करताना घेतला असाल तर त्याच्या अंगावर तुम्हाला झुकून त्याला दूध नाही पाजायचं आहे. थोडं पाठी येऊन त्याला स्वतःजवळ ठेवून दूध पाजायचं आहे. माझ्या लाईफमधली सगळ्यात दर्दनाक गोष्ट ही होती की मी रॉंग पोझिशनने बसायचे आणि मला निप्पलला मिल्क ब्लिस्टर झालेला, जो एक फोड असतो व्हाईट कलरचा, तो भयानक दुखतो आणि त्याच्यावर काही उपाय नाही आहे. युवान फक्त जसं सक करत राहणार तसा तो मिल्क ब्लिस्टर बरा होत राहणार. म्हणजे चुकीचा पोझिशनने बसल्यामुळे मिल्क ब्लिस्टर येतो. सो तो नाही यायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला एक लिंक, सिटिंग पोझिशन म्हणून एक लिंक देते आहे. प्लीज ती व्हिडिओज बघा यूट्यूबवर, राईट पोझिशन कसे आहेत तसंच करून म्हणजे बघून हे करा. व्यवस्थित ब्रेस्ट फिडिंगला बसा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर तुमच्या बाळाला रेग्युलर दूध देत राहिलात, म्हणजे मी तरी एका टायमाला एक पूर्ण दूध एका टायमाला देत होते त्याला, म्हणजे एका ब्रेस्टमधलं सगळं मिल्क रिलीज झाल्यावर परत भरतं आणि ते जास्त भरतं. त्यामुळे दोन्ही एका टायमाला हा, एका टायमाला तो, असा दूध हे करायचं. कसं असतं, ब्रेस्ट मिल्कमध्ये पहिला पाणी चालू होतं, म्हणजे थोडा वेळ पाणी असतं आणि मग घट्ट मिल्क चालू होतं. सो येस, एका टायमाला एकच ब्रेस्ट द्या, त्यानेकरून सगळं त्याच्या म्हणजे शरीरात जाईल असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला कवर करायला शिका. मी चुकी केलेली, मी उघडं बसायची युवांना ब्रेस्ट फिडिंग घेऊन, कारण का घरात कोण नसायचं. पण काय असतं माहिती, मुलांना सवय असते ते उघडं दूध प्यायचे. मग बाहेर कुठे जाताना जर तुम्ही अंगावर काय घातलं तर ती लोक ढकलून देतात. तो ही हॅबिट प्लीज लावा. आणि येस, अशी होती पहिली 6 महिन्याची माझी ब्रेस्ट फिडिंग जर्नी, ज्याच्यामध्ये मी युवानला अजिबात पाणी ऑफर केलं नव्हतं. युवान फक्त फॉर्म्युला मिल्क आणि माझ्या दुधावर होता. आणि तुम्हीही हेच करा. डायजेशन पॉवर मुलांची खूप वीक असते, त्यामुळे हे सगळं करणं गरजेचं आहे. दही, ताक, थंड हे पदार्थ खूप अवॉइड करा. आपल्याला जरी सर्दी नाही झाली तरी आपल्या दुधातनं बाळाला होते. पाण्यामध्ये काम करणं खूप कमी करा. आणि जर तुम्हाला अजून काही माझ्याकडनं हेल्प हवी असेल तर प्लीज मला DM करा. माझा इंस्टाग्राम ID हा आहे आणि ह्या व्हिडिओवरही तुम्ही मला कमेंट्स करू शकता. आणि येस, अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला एक मुलगी म्हणून हे सांगायचं आहे की देवाने आपल्याला हे आपले स्तन आहेत ते आपल्या मुलांसाठी दिले आहेत, त्याचा जास्तीत जास्त वापर करा, जेणेकरून आपल्याला पण स्त्री रोग हा कमी होतो. आणि स्त्री रोग म्हणजे चेस्ट कॅन्सर ह्याच गोष्टीमुळे होतं की आपण त्या स्नायूंचा जास्तीत जास्त वापर करत नाही. तो जास्त आळशीपणा करू नका, रडुले करू नका, जास्तीत जास्त ब्रेस्ट मिल्क आपल्या बाळाला द्या. सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे. आणि हां, या दरम्यान साईज ब्रेस्टची वाढते, विच इज ट्रू, खूप वाढते. पण हळूहळू जेवढं तुम्ही जास्त मिल्क सप्लाय कराल तशी तशी हळूहळू ब्रेस्टची साईज कमी देखील होते. सो आकुंचतात ब्रेस्ट, जसा फुगा फुगतो आणि मग त्याच्यावर हवा गेल्यावर तसा आकुंचतो, तसा प्रकारे होतो. आपली काळजी घ्या, जास्तीत जास्त पाणी पिया आणि स्वतःची काळजी घ्या, आपल्या बाळाची काळजी घ्या आणि पॉझिटिव्ह विचार करा. काहीही होणार नाही तुम्हाला, तुमच्या बाळाला. सो येस, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडली असेल तर. थँक्यू सो मच. बाय.